मित्रांनो, लक्षात ठेवा, स्कॉलरशिपची परीक्षा असेल, स्पर्धा परीक्षा असतील कोणत्याही प्रकारच्या, एमपीएससीची परीक्षा असेल, यूपीएससी असतील किंवा कोणत्याही प्रकारच्या स्पर्धा परीक्षा असतील, या स्पर्धा परीक्षेमध्ये हमखास विचारला जाणारा प्रश्न असतो की आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत हे ओळखा. याचे प्रकार आहेत, तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी शिकवणार आहे. त्यातला पहिला प्रकार आहे, एक प्रकार पहिला लक्षात ठेवा, आकृती दिली जाईल. आकृतीमध्ये किती भाग आहेत ते पहिल्यांदा पाहायचे. किती भाग आहेत त्याच्यामध्ये? 2. मग त्याला संख्या द्यायची 1 आणि 2. यांची बेरीज करायची. 2 आणि 1 किती झाले? मग या आकृतीमध्ये त्रिकोण किती झाले? 3. आता या आकृतीमध्ये बघा किती भाग आहेत? 1 2 3 आणि 4. आता ह्यांची बेरीज करायची. 4 आणि 3 7, 7 आणि 2 9 आणि 1 10. या आकृतीमध्ये त्रिकोण किती आहे? ती 10 त्रिकोण. आता या आकृतीमध्ये बघा 1 2 3 4 5 6. आता ह्या आकृतीमध्ये त्रिकोण कशा ओळखायचा? 6 आणि 5 11, 11 आणि 4 15, 15 आणि 3 18, 18 आणि 2 20, 20 आणि 1 21. या आकृतीमध्ये त्रिकोण किती आहेत? 21. बरोबर आहे. आता आपण प्रकार दुसरा पाहूया. प्रकार दुसरा, या ठिकाणी प्रकार दुसरा येतोय. प्रकार दुसरा बघा. आता याच आकृतीमध्ये मध्ये जर छेद पाडले, आता या ठिकाणी छेद पाडले तर याच्यामध्ये त्रिकोण किती आहेत हे कशा ओळखायचं? किती त्रिकोण कशा ओळखायचं लक्षात ठेवा. याचे उत्तर काढले आपण. 2 1 3 त्रिकोण येते. किती छेद येते? 2. 1 आणि 2 छेद येते. 2 भागात विभागलेले येते. मग 3 गुणिले 2 करायचं. 3 गुणिले 2 किती होते ती? 6. 3 दुनी 6. या आकृतीमध्ये त्रिकोण किती झाले? 6. आता आपण 2 रेषा काढू. 1 2. 2 रेषा असल्याने 3 भाग पडतात, लक्षात घ्या. 1 2 3. या आकृतीमध्ये त्रिकोण पहिल्या आकृतीमध्ये त्रिकोण बघितलं आपण किती? 10. आता इथे भाग पडले 3. मग 10 गुणिले 3. या आकृतीमध्ये त्रिकोण किती झाले? 10 3 30. म्हणजे या आकृतीमध्ये त्रिकोण किती झाले? 30. त्याच्यामध्ये 4 भाग पडू आपण. 1 2 3 आणि 4. किती भाग पडले बघा? 1 2 3 4 5 भाग पडले. आता 21 गुणिले 5 करायचं. किती झाले की त्रिकोणी कोणी आकृतीमध्ये त्रिकोण किती झाले? 5 1 5 5 दुनी 10. 105 त्रिकोण झाले आकृतीमध्ये. कळलं? तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी वेगळ्या प्रकारचे प्रकार पाहणार आहोत. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्राला शेअर करा. थँक्यू.